रामकृष्ण हरी. सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. ज्याचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण. ज्याचे वाचिता भागवत प्राणी होती जीवन मुक्त, प्राणी होती जीवन मुक्त, प्राणी होती जीवन मुक्त. ज्याचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण. निळामने लीन व्हावे, निळामने लीन व्हावे, निळामने लीन व्हावे. शरण एकनाथा जावे, शरण एकनाथा जावे, शरण एकनाथा जावे. ज्याचे घेताचे दर्शन, ज्याचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण. सर्वांना रामकृष्ण हरी. आज जो अभंग आपण नुकताच तुमच्या समोर मी म्हणून दाखवला, या अभंगावरून आपल्या लक्षात आलं असेल की श्री संत एकनाथ महाराजांचं गुणगौरव करणारा, त्यांचं वर्णन करणारा असा संत श्रेष्ठ निळोबारायांचा हा अभंग आहे. अभंगामधून संत निळोबाराय सकळ संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा. मी काल तुकोबारायांचं चरित्राचा समारोप करत असताना, धन्य तुकोबा समर्थ हे आपल्या मालिकेचा समारोप करत असताना बोलून गेलो होतो की श्री शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या एकनाथ षष्टी निमित्त आपण स्वामी एकनाथ माझा ही मालिका सुरू करतो आहोत. पैठण निवासी श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा एकनाथ षष्टीचा हा उत्सव हा येत्या 31 तारखेला सर्व महाराष्ट्रभर साजरा आपण वारकरी करत असतो. त्या निमित्तानं काहीतरी एकनाथ महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू व्हावी या उद्देशानं स्वामी एकनाथ माझा हे पुष्प, ही पुष्प मालिका, ही प्रवचन मालिका आपण करतो आहोत. खरं म्हणजे संतांचं चरित्र वर्णन करावं, देवाचं चरित्र वर्णन करावं, देवाचे गुण वर्णन करावे, संतांचे गुण वर्णन करावे म्हणून तर आपण, तुम्हाला कल्पना आहे, ज्ञानोबा माझा हे आपण सदर केलं माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त. तुकोबारायांच्या धन्य तुकोबा समर्थ हे त्यांच्याही वैकुंठ गमना निमित्त केलंय. आणि आता आपले संत श्रेष्ठ सकळ संतांचा राजा असलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचाही हा उत्सव आहे, त्यांचाही पुण्योत्सव आहे, त्यांचाही जलसमाधी दिन येत्या षष्टीला आहे. तेव्हा त्यानिमित्तानं आपण हे चिंतन करतो आहोत. खरं पाहता गुणगौरव, चिंतन, वर्णन फक्त आणि फक्त देवाचं केलं पाहिजे. कारण माणसाचं गुणवर्णन करून फायदा नाही महाराज. माणसाचं, मनुष्याचं गुणगौरव करून फायदा नाही. गुण गायचेच असेल तर फक्त आणि फक्त देवाचे आपण गायले पाहिजे. गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी. देवाचं गुण गायलं पाहिजे, देवाचं वर्णन केलं पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही आता संतांचं वर्णन का करता? तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, संत आणि देव वेगळे नाहीत महाराज. भक्त आणि देव यात काही फरक नाही. देवा आणि भक्त दुजा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देवानी भक्त तुझा नाही विचार. देवानी भक्त तुझा नाही विचार.
धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझ्या नाही विचार. देव आणि भक्त यामध्ये फरक नाही महाराज. निमित्तच्या प्रतिमा. देवते संत निमित्तच्या प्रतिमा. देव हेच संत आहे, संत हेच देव आहे महाराज. तेव्हा देव हे संत असल्यामुळं जसं देवाचं वर्णन करावं तसं संतांचंही वर्णन केलं पाहिजे. नवे नवे संतांचं वर्णन केलंच पाहिजे. मला सांगा, देवाचं नामस्मरण केल्याने काय होते? आपण हरिपाठ चिंतन केलं, हरिमुखे म्हणा, काय होते? पुण्याची गणना कोण करी. देवाचं नामस्मरण केल्याने जर पुण्याची गणना कोणी करू शकत नाही, एवढं पुण्य होते, तर संतांच्या नावाने होते का? हो, आहे का एखादं प्रमाण? आहे ना. संत महात्मे सांगतात महाराज, देवाचं नाव घेतो तसं संतांचंही नाव घ्यायला पाहिजे. पुण्यवंत जर व्हायचं असेल तर, पुण्यवंत व्हायचं आहे का? मग जसं देवाचं नाव घेतो ना, तसं संतांचं नामस्मरण करायचं, संतांचंही नाव घ्यायचं. पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. अनेक प्रमाणे आहेत, आपल्याला माहिती आहे. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. मला सांगा, पंढरपूरला जाताना वारकरी कोणाचा जप करतात? कुठलं नाव घेतात? रामकृष्ण हरी म्हणतात का? विठ्ठल विठ्ठल म्हणतात का? नारायण हरी म्हणतात का? ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतात का? दिगंबरा म्हणतात का? का हो? अहो, पंढरपूरच्या देवाची वारी करायची म्हटलं तर त्याचं नामस्मरण करायचं ना. पण नाही, आमचे वारकरी नामस्मरण कोणाचे करतात? ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. किंवा पैठणहून आमचे एकनाथ महाराज निघतात, ज्यांचा उत्सव आहे. काय म्हणतात? भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास. अर्थात संतांचं नामस्मरण करतात. का? पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. म्हणून जसं देवाचा उत्सव करायचा, देवाचं नामचिंतन करायचं, तसं संतांचाही उत्सव करायचा आणि संतांचंही नामस्मरण करायचं. म्हणून स्वामी माझा एकनाथ, सकळ संताचाही राजा, स्वामी एकनाथ माझा. आमचे स्वामी आहेत एकनाथ महाराज, आमचे स्वामी आहेत. बरं, नुसतं स्वामीच नाही, आमचे सर्वस्वच नाही, आमचे माझे आहेत. हो, माझे. मी ज्ञानोबा माझामध्ये बोलताना पहिल्या दिवशी, त्यावेळेला मला आठवतं, मी बोलून गेलो होतो, माझं काय असते प्रपंचामध्ये. तुम्हा मला सर्व माझं वाटते, पण ते माझं आहे का? तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगू का? तुकोबाऱ्या म्हणतात, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझं 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 म्हणून मनुष्य व्यर्थ जातो. काय कारण महाराज? कारण ज्याला आम्ही माझं म्हणतो ते माझं नसतेच. मग एक तर देव माझा किंवा संत माझे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा. विठोबा माझा आहे, तसं ज्ञानोबा माझा आहे, तुकोबा माझे आहेत. तसंच श्री संत एकनाथ महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज हे माझे आहेत. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकळ संतांचाही राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सर्व संतांचा राजा माझे स्वामी एकनाथ महाराज माझे आहे. माझं केव्हा होते? जेव्हा ममत्व निर्माण होते तेव्हा माझं आहे. आणि ते माझ्यासाठी काहीतरी करतात ते माझे आहे. नाथरायांनी आमच्यासाठी काय नाही केलं महाराज, आपण त्याचा विचार करणार आहोत. आज आपण तो विचार करणार नाही, पण ते माझे आहेत म्हणून त्यांचं चिंतन करायचं. ते संत आहेत म्हणून त्यांचं चिंतन करायचं. ते सज्जन आहेत म्हणून त्यांचं चिंतन करावं. कारण पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे.
अशा संत श्री एकनाथ महाराजांचा हा षष्टीचा उत्सव आहे महाराज. आपण षष्टीच्या दिवशी ते बघू काय पर्व काळ आहे, काय षष्टी कशामुळं काय, तो विचार आपण नंतर करू. पण आज श्री संत एकनाथ महाराजांच्या षष्टी उत्सवाचं जे आजचं आपलं हे स्वामी एकनाथ माझा ही जी मालिका आपण सुरू करतो आहो, तेव्हा संत एकनाथ महाराज कुठल्या कुळात जन्माला आले. मी तुकोबा महाराज धन्य तुकोबामध्ये बोललो होतो, पवित्र ते कुळ पावन तो देश. कुळही पवित्र आहे, ज्यांचा जन्म झाल्यामुळे कुळ पवित्र, की कुळ पवित्र असल्यामुळे यांचा जन्म, ते आता मी पुन्हा बोलणार नाही. पण एक लक्षात घ्या, नाथराय ज्या कुळामध्ये जन्माला आले त्या कुळाची परंपरा जर बघितली ना महाराज, तर दैदिप्यमान अशी कुळ परंपरा आहे. तुम्हाला सांगू, आज जो पंढरपूरचा पांडुरंग विटेवरती उभा आहे आणि तुम्ही आम्ही त्याचं दर्शन घेताना, ते श्री संत एकनाथ महाराजांचे पंजोबा श्री संत भानुदास महाराजांमुळे. का हो, कसं काय? नाथरायांच्या घराण्यामध्ये वारी पूर्वीपासून होती. नाथरायांचे पंजोबा भानुदास महाराज सुद्धा मोठे वारकरी होते महाराज. पंढरीची वारी करायचे, निस्सिम भक्त होते, निस्सिम भक्त पांडुरंगाचे. वारीला गेले आणि असं कळलं पंढरपूरला की विजयनगरचं साम्राज्य ज्या कृष्णदेवरायाकडे आहे, त्यांनी पंढरपूरची मूर्ती आपल्या विजयनगरला नेली. आणि झालं तसंच होतं महाराज. विजयनगरला पंढरपूरची मूर्ती त्याला आवडल्यामुळे त्यांनी देवाला विनंती करून ती मूर्ती आपल्या राजवाड्यामध्ये नेली. आणि पंढरपूरला वारकरी पोचले एकादशीच्या अगोदर, बघतात तर त्या ठिकाणी मूर्ती नाही. म्हणजे देव कुठे गेला? गरिबांचा पांडुरंग परमात्मा गेलाय कुठे? तर म्हणे तो गेला विजयनगरला. आता भानुदास महाराज पोचलो. ते भानुदास महाराज म्हणतात, काळजी करू नका तुम्ही, मी त्याला घेऊन येईल. कोणाला? विठ्ठलाला घेऊन येईल. कुठून? विजयनगरहून. भानुदास महाराज निघाले. पुढची कथा आहे, जास्त मी कथा सांगणार नाही, थोडक्यात सांगतो. भानुदास महाराज विजयनगरला गेले, राज्यात वाड्यात गेले. रात्रीचे 12 वाजता वाड्यात गेले. कसे गेले, काय गेले, देवासमोर पोचले आणि विठ्ठलाला म्हणतात, विठ्ठला तुला काय वाटते रे? तू समजतो काय स्वतःला? भांडायला लागले हो भानुदास महाराज देवाशी. हजारानं लाखानं वारकरी तिथे पंढरपूरला येतात आणि तू या राजाच्या घरी येऊन बसला. तू गरीबाचा काही राहिला नाही का रे? मग कशाला स्वतःला बिरुदावली लावून घेतली? मी पतित पावन आहो, मी गरीबाचा कैवारी आहो, मी जात पाहत नाही, मी पात पाहत नाही, मी धर्म पाहत नाही, मी श्रीमंती पाहत नाही, मी गरिबी पाहत नाही. मग त्या पंढरपुरातून निघून या राजाच्या घरी पुरणपोळी खायला येऊन बसला का? भानुदास महाराज देवाशी भांडतात आणि देव सुद्धा ऐकून घेतात. देवाला माहिती होतं, देवाला तरी कुठे करमते हो श्रीमंताच्या वाड्यात. देवाला भक्त पाहिजे, देवाला सुदाम्याचे पोहे पाहिजे, विदुराच्या कन्या पाहिजे, भिल्लिनीची बोरं पाहिजे. त्याला पुरणपोळी आणि पंचपक्वान्नाचं सोन्याचं ताट नको महाराज. देव बोलला, बरोबर आहे भानुदास महाराज, तुमचं बरोबर आहे, पण देवाला मी या राजाला वचन दिलं होतं की त्याच्या भक्तीमुळेच मी इथे आलो. पण त्याला मी सांगितलं, तुझ्या हरिभक्ताची जर विटंबना झाली तर मी लगेच इथून निघून जाईल. पाहता पाहता बोलता बोलता सकाळची वेळ झाली काकळ्याची. देवाने सांगितलं, भानुदास महाराज तुम्ही निघा. आणि स्वतःच्या गळ्यातला हार मात्र भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. त्यात रत्नांचाही हार होता, नवरत्नांचा हार होता. भानुदास महाराज निघाले आणि तुंगभद्रा नदीच्या काठी स्नान संध्या करत बसले. इकडे पुजारी आले, बघतात तर देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार चोरीला गेला. राजाला कळवलं, राजाला सांगितलं, पकडा कोण चोर आहे तो आणि द्या सुळावर. राजाचे सेवेकरी, राजाचं सैन्य निघालं, चोराला शोधतात. इथे तुंगभद्रा नदीच्या काठी भानुदास महाराज बसलेले स्नान संध्या करून पूजापाठ करतात. कोणाचं तरी लक्ष केलं एकाचं आणि म्हणतो, अरे बापरे, तो साधू दिसतो ना, साधू नाही भोंदू आहे, त्याच्या गळ्यात हार आहे, बघा त्यांनी चोरला. अहो, चोरलेला हार कोणी असा ठेवतो का? पण शेवटी
त्याला असं वाटलं हा चोर आहे. भानुदास महाराजांना घेतलं तिथून. भानुदास महाराज मला म्हणतो, का रे चोरा, साधूपणा दाखवतो आणि नवरत्नाचा हार चोरतो का? तो म्हणतो, मला नाही, माझ्याजवळ कुठे हार आहे, हा काय गळ्यात? म्हणे पांडुरंगाने टाकला. काय पांडुरंग, काय सांगतोय मला? राजाकडे घेऊन गेले, सुळावरती घेऊन गेले आणि अंतिम इच्छा विचारली राजाने. विचारा त्याला त्याची अंतिम इच्छा काय आहे. तेव्हा भानुदास महाराज म्हणतात, माझी अंतिम इच्छा एकच आहे, मला देवाची भेट करून द्या, मला देवाशी बोलायचं आहे. भानुदास महाराज देवाजवळ गेले आणि देवाची एवढी खरडपट्टी काढली, कारण तू काय समजतो, मला फासावर देतो, सुळावर देतो, दे सुळावर. तू सुळावर दिलं काय आणि काही जरी केलं तर मी घाबरणारा नाही. भानुदास महाराजांचा अभंग आहे महाराज त्यावेळेचा. आकाशावर पडो पाही, ब्रह्मगुळा भंगा जाई, वडवानळ त्रिभुवन खाई, तरी तुझीच वाट पायंगा विठोबा, तरी तुझीच वाट पाहेगा विठोबा. अर्थात काही जरी झालं तरी मी तुझाच सेवक राहील, मी टळमळणार नाही. असं म्हणून भानुदास महाराज निघाले, सुळाकडे निघाले. महाराज सुळावर द्यायला निघाले. राजाने आज्ञा केली, भानुदास महाराजांना सुळावर चढवलं. काय झालं? सुळाला पालवी फुटली. राजाच्या लक्षात आला, आपण भागवत भक्ताची अपमान केला, विडंबना केली आणि देवानेही सांगितलं, आता राजा, माझ्या हरिभक्ताची विडंबना झाली, आता मी एक क्षणही इथे थांबणार नाही. देव भानुदास महाराजांसोबत निघाले, पंढरपूरला आले. आषाढी कार्तिकेच्या अगोदर देव पंढरपूरला पोहोचले. लोकांनी आनंदोत्सव साजरा केला, रथयात्रा काढली. मी विस्ताराने काय सांगितलं, ज्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन आम्ही आज घेतो, तो पांडुरंग परमात्मा पंढरपुरात कुणामुळे असेल तर श्री संत एकनाथ महाराजांच्या पंजोबा म्हणजे श्री संत भानुदास महाराजांमुळे. अशा कुळात ज्यांचा जन्म, कसं असणार महाराज कुळ? अशा कुळामध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. आणि म्हणून अधिकार संपन्न कुळामध्ये आपले ज्यांचे पूर्वज एवढे महान होते की त्यांनी देव स्वतः आणला महाराज, अशा भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भानुदास महाराजांनी विठ्ठलाला आणलं पंढरपुरात. म्हणून त्याच वेळेस विठ्ठलाने ठरवलं की याचे आपल्यावर खूप उपकार आहे. कोणाचे? भानुदास महाराजचे. म्हणून यांच्याच कुळात आपण जन्म घेऊ. म्हणून महाविष्णू हे भानुदास महाराजांच्या कुळात जन्माला आले. ते एकनाथ महाराजांच्या रूपाने निळोबाराय वर्णन करतात. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, हा भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथ महाराज. प्रतिष्ठान नगरी असलेल्या श्री क्षेत्र पैठण येथे संत भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराज जन्मले. पण काय म्हणून? महाविष्णूचा अवतार. एक सांगू का तुम्हाला, भगवान श्रीकृष्णांचे दोन खूप जिवलग मित्र म्हणा, भक्त म्हणा, जवळचे म्हणा, आप्त म्हणा, स्वकीय म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, सखे म्हणा, जिवलग म्हणा, दोन होते. कोण? एक अर्जुन आणि दुसरे उद्धव. भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली आणि उद्धवाला भागवत सांगितलं महाराज. पण दोन्ही ग्रंथ सामान्याच्या बुद्धी पलीकडचे आहे, संस्कृतमध्ये होते. आणि म्हणून गीतेतलं तत्वज्ञान मराठीमध्ये येऊन जनसामान्यापर्यंत पोचावं म्हणून भगवान श्रीकृष्णाने म्हणजे महाविष्णूंनी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेतला आणि गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी लिहिली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तसं उद्धवाला सांगितलेलं भागवताचं तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या पर्यंत प्राकृत भाषेतून पोचावं म्हणून भगवान विष्णूंनी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने भानुदासाच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांच्या रूपाने त्या ठिकाणी जन्म घेतला, अवतार घेतला आणि भागवत लिहिलं. म्हणून म्हणायचं भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. असे नाथ महाराज, असे एकनाथ महाराज, असा त्यांचा अधिकार हे पैठण नगरीमध्ये जन्माला आले, अवताराला आले महाराज. खरं पाहता
भानुदास एकनाथ महाराजांचं पितृक्षेत्र आणि मातृक्षेत्र लहानपणीच संपलं बघा. लहानपणीच त्यांचे आई वडील वारलेत महाराज. एकनाथ महाराजांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण आणि आईचं नाव रुक्मिणी माता. दोघेही लहानपणीच वारले. आणि मग भानुदास महाराजांचे जे चिरंजीव म्हणजे चक्रपाणी महाराज म्हणजे सूर्यनारायण महाराजांचे वडील चक्रपाणी म्हणजे नाथ महाराजांचे आजोबा आजींनी नाथ महाराजांचा सांभाळ केला असं आपल्याला चरित्रामध्ये दिसते. नाथ महाराज लहानपणापासून विलक्षण तीक्ष्ण बुद्धीचे, संस्कृत व्यासंग खूप, वाचनाचा छंद खूप, अभ्यासाची चिकाटी खूप आणि धार्मिकतेमुळं आता काय मला सांगा, आता घराणं कुठलं अवतार कुठला धार्मिक आहे वगैरे हे सांगायची काही आवश्यकताच नाही. नाथरायांना 12व्या वर्षी असं वाटलं की आपल्याला गुरुचा अनुग्रह व्हावा, गुरु मिळावेत. आणि मग गुरु मिळावे असं वाटल्यामुळं त्यांना दृष्टांत झाला की देवगिरी म्हणजे दौलताबाद किल्ल्यावर तुम्ही जा, तिथले जे किल्लेदार आहे जनार्दन स्वामी यांच्याकडे जा तुम्ही, ते तुम्हाला उपदेश करतील. 12 वर्षाचे नाथराय देवगिरीला गेले. देवगिरी म्हणजे दौलताबाद किल्ल्यावर गेले. तिथे जनार्दन स्वामी नावाचे किल्लेदार होते. नाथराय गेले, त्यांना नमस्कार केला. जनार्दन स्वामींनी ओळखलं बघा की हे नाथ बाबा एकनाथ म्हणजे सामान्य नाही, हा शिष्य म्हणजे गुरुचाही उद्धार करणारा दिसतो. जनार्दन स्वामींनी त्यांना जवळ घेतला आणि सांगितलं ठीक आहे तुम्ही इथेच राहा. एकनाथ महाराज तिथे राहायचे. एकनाथ महाराज सेवा करायचे, रोज गुरुजींची सेवा करायचे, जनार्दन स्वामींची सेवा करायचे. जनार्दन स्वामींनी हळूहळू त्यांना आपला किल्लेदारीचा हिशोब दिला सांभाळायला, हा सांभाळा. जनार्दन स्वामींचा हिशोब त्या ठिकाणी एकनाथ महाराज शांतपणे आणि स्पष्टपणे सांभाळत असत. चोख व्यवहार. एक दिवस काहीतरी म्हणतात 1 दिडकीचा फरक पडला. आता दिडकी आता आपल्याला समजणार नाही, पण पूर्वी दिडकी पावकी असे शब्द होते. अर्धा, पाव, दीड, पावणे 2, पाऊन हे शब्द होते ना पूर्वी. आता नाही, आता मुलांना ते राहिले नाही. दिडकीचा हिशोबामध्ये फरक पडला. लाखोचा हिशोब करणारे एकनाथ महाराज, पण दिडकी कुठेतरी कमी पडला. रात्रभर जागले महाराज, रात्रभर. आता दिडकी म्हणजे मी 1.5 रुपये म्हणून देतो, चला असू द्या आपल्याला समजण्यासाठी, किंवा 1.5 पैसा म्हणतो. त्या 1.5 पैशाचा हिशोब करण्यासाठी रात्रभर जागले. जनार्दन स्वामी म्हणतात हा नाथ दिसत नाही, आहे कुठे? पाहतात तर हे हिशोब करतायत. आणि मग कुठंतरी आपल्या हस्ताक्षरामध्ये काहीतरी चूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्या 1.5 रुपयाचा 1.5 पैशाचा हिशोब सापडला. नाथरायांनी टाळी वाजवली. जनार्दन स्वामी समोर उभे होते. पाहतात तर जनार्दन स्वामी म्हणतात काय झालं नाथा? म्हणजे काही नाही, थोडा हिशोबामध्ये फरक पडला होता. जनार्दन स्वामी म्हणतात तू रात्रभर जागला 1.5 पैशासाठी? हो महाराज. जनार्दन स्वामींनी ओळखलं की हा विलक्षण बुद्धीचा, तीक्ष्ण नजरेचा, तीक्ष्ण बुद्धीचा एकनाथ पुढे जाऊन खूप मोठा जगाचा उद्धार करता होईल. नाथरायांना जनार्दन स्वामी उपदेश केला. एवढं कॉन्सन्ट्रेशन, एवढी एकाग्रता, एवढी जिद्द तुझ्यात आहे एकनाथा. हीच जिद्द, हीच आवड, हेच धाडस तू ठेव, परमात्मा प्राप्तीसाठी ठेव, जेणेकरून सोपा मार्ग परमात्मा प्राप्तीचा जनतेला तुझ्यामुळे मिळेल. आशीर्वाद दिला महाराज. कोणी? जनार्दन स्वामींनी. जनार्दन स्वामींनी त्यांना दत्तगुरूंचं दर्शन घडवून गेलं. शूलभंजन पर्वतावर दत्तगुरूंचं त्या ठिकाणी दर्शन घडवून दिलं. नाथरायांची गुरु परंपरा आपल्याला माहिती आहे. आपण ज्यावेळेस पुंडलिक वरदे म्हणतो तेव्हा दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, नाही का? किंवा अत्री आदिनारायण, त्यानंतर असं त्यांचं भजन आहे बघा, आदिनारायण विधी अत्री देव दत्तात्रय जनार्दन एकनाथ, आदिनारायण विधी अत्री देव जनार्दन दत्तात्रय जनार्दन एकनाथ. हे भजन आहे नाथ संप्रदायामध्ये.
गुरु परंपरेचा विचार केला तर आदी नारायण साराचे सार केला उपकार ब्रह्मदेवी ब्रह्मेयाने बोध अत्रिशी पै केला. आदी नारायण ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानंतर अत्री, ब्रह्मेयाने बोध अत्रिशी पै केला. तो शेषला धला दत्तात्रया, तो दत्तात्रय, अत्रीचा बोध दत्तात्रयाला, दत्तात्रयांचा बोध, दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, दत्तात्रयांनी जनार्दनाला उपदेश केला. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. नाथरायांना जनार्दन स्वामींनी उपदेश केला, गुरु उपदेश केला. आणि परंपरा जर बघितली तर दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, एकनाथ महाराजांपर्यंत ही परंपरा आली. आणि या परंपरेतून नाथ महाराजांनी मग गुरुचा उपदेश झाला. शास्त्र, पुराण, वेद याचा अभ्यास सुरू केला महाराज. आणि गुरूंसोबत तीर्थयात्रा पण सुरू केली. तीर्थयात्रा करता करता गुरूंसोबत नाशिकला आले. नाशिकला कोणीतरी चंद्रभट नावाचे ब्राह्मण होते आणि ते चतुश्लोकी भागवतावर प्रवचन करत असत आणि ते संस्कृत मधून. नाथरायांनी आणि जनार्दन स्वामींनी ते प्रवचन ऐकलं आणि जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना सांगितलं, एकनाथा, अरे हे संस्कृत मधलं संस्कृत मध्ये जे सांगतात ना, वर्णन करतात, ते असं नाही चालणार. मराठमोळ्या माणसाला मराठीमध्ये प्राकृतमध्ये हे ज्ञान गेलंच पाहिजे. यासाठी तू उभा राहा आणि मग तू उभा राहून चतुश्लोकी भागवतावरची टीका कर बरं मराठीमध्ये. महाराज, नाथरायांनी चतुश्लोकी भागवत लिहिलं. नाथरायांची म्हणतात ती पहिली टीका आहे मराठीमध्ये. म्हणून तर नाथरायांनी म्हटलं, नाथरायांना विरोध खूप झाला मराठीमध्ये लिहिल्यामुळे. जसं माऊलींना झाला तसा नाथरायांना पण झालाय. नाथराय म्हणतात ना, संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली. आणि मग प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये नाथरायांनी ग्रंथ लिहिला. नाथरायांचं विपुल वाङ्मय आहे महाराज. मी आता पुढे बोलेल. नाथ महाराजांच्या एवढं मराठी वाङ्मय वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही संतांचं नाही. नाथरायांचं सर्वात मोठं श्रीमद एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, त्यानंतर आनंद लहरी, हस्त, त्यानंतर पुन्हा अभंग आहे, भारूड आहे, चिरंजीव पद आहे, अनेक प्रकारचे महाराजांचं विपुल असं वाङ्मय आहे. सर्वात जास्त मराठीमध्ये वाङ्मय श्री संत एकनाथ महाराजांचं आहे. म्हणून असे एकनाथ महाराज आमचे स्वामी आहेत. नुसतं स्वामीच नाही तर आम्हाला आमचे वाटतात, माझे वाटतात. म्हणून निळोबाऱ्या म्हणतात, सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. अशा नाथरायांना आपण आज नमस्कार करूया, वंदन करूया आणि नाथरायांना प्रार्थना करूया की नाथराय, आम्ही तुम्हाला शरण आलो. जसं तुकोबाऱ्या म्हणतात ना, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. आमचं गुणदोष पाहू नका. आम्ही काय सांगतो चुकीचं असेल तरीही तुम्ही ते आपलंसं करून घ्या, बरोबर असेल तरीही तुम्ही आपलंसं करून घ्या. जसं आम्हाला वर्णन करता येईल तसं वर्णन करू. आज पहिल्या दिवसाची ही सेवा नाथरायांच्या चरणी अर्पण करू आणि स्वामी एकनाथ माझा भाग 1 इथेच थांबू. उद्याच्या भागात पुन्हा भेटूया स्वामी एकनाथ माझा भाग 2 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत
एकनाथ महाराज की जय.